नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचे औषध देत असताना ते आपण किती काळ द्यावे याविषयी माहिती बघणार आहोत. माझ्या हातामध्ये ही पॅक सीलबंद बॉटल आहे. ही सीलबंद बॉटल आपण मेडिकल फार्मसी मध्ये व्यवस्थित टेम्परेचर मध्ये जर ठेवली तर ही पॅक बंद जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याची एक्सपायरी असते. ज्या वेळेस आपण हे खोलतो, लहान मुलाला याचा डोस चालू करतो, त्यावेळेस याचा संपर्क प्रकाशाशी येतो आणि प्रकाशासोबतच याचा संपर्क हा हवेशी येत असतो. त्याच्यामुळे ह्या दोन्हींची संपर्क आल्यामुळे याची जी काही पॉवर आहे कालांतराने ती कमी होत असते. त्याचबरोबर लहान मुलांची औषधं ही गोड असतात आणि ही लहान मुलांची गोड औषधं असल्यामुळे त्याच्यावरती बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन देखील होऊ शकतं. त्या औषधांमध्ये जास्त काळ जर आपण त्याचा वापर केला तर, आणि ते कंटामिनेटेड होऊन, दूषित होऊन लहान मुलांना गॅस्ट्रोएंटेरायटिस आणि पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. तर काय आपण काळजी घेतली पाहिजे, कसं आपण औषध दिलं पाहिजे, हे माझ्याकडे लिक्विड फॉर्म मधलं आहे. तर 1 महिन्यापर्यंत, एकदा सील फोडल्यानंतर 1 महिन्यापर्यंत आपण ते देऊ शकतो. त्यानंतर काही पावडर फॉर्म मधले अँटीबायोटिक्स असतात, तर ते पावडर फॉर्म मधले अँटीबायोटिक्स आपल्याला फक्त 5 ते 7 दिवसापर्यंत द्यायचे आहे. त्यानंतर टॅबलेट जे आहे, तर टॅबलेट हे आपण जोपर्यंत त्या टॅबलेट एक्सपायर होत नाही तोपर्यंत आपण टॅबलेट देऊ शकतो.